कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 13 वर्ष कंप्लीट झाली, 14 वर्ष चालू आहे। अरे वा। आणि ते काय करतात? आम्ही दोघं पण ऑटोमोबाईल क्षेत्रामध्येच आहे। कसा आहे स्वभाव? छान आहे, शांत। कोणाबद्दल? हसबंड। लगेच बोलले हा छान आहे। कोणाचं? हसबंडचं चांगलं आहे, सांगून टाकलं की विषय संपला। हो की नाही? नमस्कार। नमस्कार। तुमचं माहेर? एरोडा। आणि सासर? कासारवाडी। किती वर्ष झाली? 13 वर्ष। तुमचं पण 13? सगळे एकदम केली की काय? पहिली सुरुवात दीपाची झाली। झालं म्हणजे पहिलं स्थळ आलेलं। स्पीड जास्त होता। कारचा। हा बोला, तुमच्या घरी कोण कोण? सासरी मी, मिस्टर, मुलगा। आणि राहता कुठे? कासारवाडीमध्ये। मिस्टर काय करतात? ऑइल कंपनीमध्ये कामाला। आणि आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे आणि बेकरीचे प्रोडक्ट्स विकते घरात। अरे वा। होम बेकर। नमस्कार। नमस्कार। बोला। माझं माहेरचं नाव प्रणिता प्रकाश मानकर आणि सासरचं नाव सौ प्रणिता रोहन माथांकर। माहेर माझं पुण्याचं आणि सासर नागपूर। अरे माझा नागपूरहून आला? नाही, राहायला मी इथेच आहे, पण मूळ नागपूर आहे। आणि इथे त्यांना घेऊन आला? ते इथेच होते 15 वर्ष, माझ्या लग्नाआधी ते इथेच होते आणि तशी आमची भेट झाली आणि नंतर लग्न झालं। कशी झाली? लव्ह मॅरेज आहे तिचं। पण भेटले कुठे? मी एका MBA कॉलेजमध्ये जॉबला होते, HR आणि ॲडमिन मध्ये, आणि तिथे ते शिकायला होते। म्हणजे काही वर्ष जॉब करून नंतर त्यांनी MBA ला ॲडमिशन घेतलं होतं आणि सगळे त्याच्याबाबत खूप बोलायचे की खूप हुशार आहे। असं बोलायचे, प्रत्यक्षात नाही आहे तो हुशार। पण म्हणून मग मला भेटावं असं वाटलं त्याला। अच्छा। त्यातून आमची मैत्री झाली आणि पुढे आम्ही 5 वर्षांनी लग्न केलं। पण मग आता किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली। मग प्रपोज कोणाला केलं? त्यानेच प्रपोज केलं होतं मला। काय सांगता? आणि मी बरेच वर्षांनी हो म्हटले होते, कारण नागपूर वगैरे फार लांब होतं माझ्यासाठी। मी हुशारी तुमची आहे जास्त। सगळे हसतात बघा कशा मैत्रिणी। पण अशा सगळं माहितीये म्हणून ते हसतात। सगळं माहिती आहे। प्रणिता आमची हुशार आहे, कारण ती आमच्या शाळेत वर्गाची पूर्ण मॉनिटर होती। शाळेत असताना सुद्धा आता जशा शांत बसलाय तशाच होता तुम्ही? नाही। आता बघताय ना, वर्गात एक असा आज्ञाधारक विद्यार्थी असतो तशाच बसले, विचारलेल्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तरे द्या, एवढं। असं कोणीच नव्हतं। तिचे बाबा शिक्षक होते आणि आमचा खूप गोंधळ वगैरे चालायचा शाळेमध्ये, खूप दंगा असायचा आणि शिक्षकांनी सांगितलं होतं की तुम्ही काय पुढचे फॉर्म भरू नका, कारण तुम्ही सगळे फेल होणार। तिचे बाबा इतके म्हणजे आमच्याशी बोलली ना ती, तरी पण आम्हाला म्हणजे म्हणायची की नाही तुझी शाळा चेंज करणार। तो ती शांत बसायची की हा बाबा आलेत घ्यायला, त्यामुळे शांत बाबा आलेत बसायचं। काय? आज काय एवढं शांत आहात? सगळ्या गप्पा मारत आहेत, सर्वांचं ऐकतीये। पण तुम्ही नाही बोलत आहात? घरी पण अशाच असतात तुम्ही? नाही, मी खूप बोलती। मग मिस्टरांनी सांगितलंय का तिकडे कमी बोल? नाही। मग कसं काय? म्हणजे काहीतरी सल्ले असल्याशिवाय इतका बदल होणार नाही। तुम्हाला वाटत नाही 5 जणींना आज एकदम? खूप शांतता आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।